पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी. तर आता फेब्रुवारी पीक विमा या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू. 32,500 रुपये जे की हेक्टरी लाईव्ह पैसे इथं येत आहे. सर्व शेतकरी खुश. आता सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज घेऊन आलेला. तर आज एक मोठी अपडेट, आनंदाची बातमी. फेब्रुवारी महिन्याचा जो की पीक विमा आहे ते आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 32,500 रुपये याप्रमाणे पैसे इथं येत आहे. पीक विमा लाईव्ह अपडेट. तर आता 2024, 25 आणि 26 खरीप रब्बी नुकसान भरपाई संबंधित एक अपडेट घेऊन आलेलो. तर आता शासनाकडून फेब्रुवारी महिन्याचे जे काही टप्पा आहे ते वाटप इथं सुरू झालेले आहे. जे की नुकसान भरपाई जास्तीत जास्त जिल्ह्यांमध्ये प्राधान्य. तर आता काही शेतकऱ्यांना पैसे तर येऊ लागलेले आहेत खात्यामध्ये. आता यामध्ये किती रक्कम मिळते, तर आता हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. यामध्ये 8 ते 12, 18 ते 22, 30 ते 32 तर याप्रमाणे भरपाई इथं येत आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये सरासरी किती मिळत आहे, 17,500 रुपये जे की हेक्टरीप्रमाणे. तर आता यामध्ये कमी जर नुकसान असेल तर या जिल्ह्यांमध्ये 8 ते 12,000, मध्यम जर असेल 18 ते 22, जास्ती जर असेल तर 30 ते 32,500 पर्यंत इथंही त्यांच्या पिकावर व टक्केवारीनुसार अवलंबून राहते. तर आता कोणत्या जिल्ह्यात टप्पा वाटप सुरू झालेलं आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. तर आता यामध्ये सुरुवातीला विदर्भ, मराठवाडा, अतिवृष्टी दुष्काळ भाग, ज्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी दुष्काळ इथं जाहीर झालेला आहे तर अशा जिल्ह्यांमध्ये तर आता सर्व जिल्ह्यात एकाच वेळेस पैसे इथं येणार नाही, टप्प्याटप्प्याने पैसे इथं येणार आहे. तर आता पैसे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम घाबरण्याचं काही कारण नाही. तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा टप्पा आलेला नसेल तर इथं वेट करा. यामध्ये 8 ते 15 दिवसाची इथं प्रोसेसिंग लागू शकते. तर 7 ते 10 दिवस इथं अपडेट होण्याकरिता इथं लागू शकते. तर यामध्ये ज्यांना कोणाला पीक विमा मिळालेला नसेल तर अशाने पीक विमा कंपनी किंवा कृषी कार्यालयामध्ये तक्रार करा. पीक विमा हेल्पलाईन नंबर 144447 तर हा पीक विम्याचा हेल्पलाईन नंबर आहे. तर यांच्याशी कॉल करून तुम्ही तुमच्या पिकांची तक्रार करू शकता. आता जे की या जिल्ह्यांमध्ये जे की फेब्रुवारी महिन्यात वाटप इथं सुरू झालेला जे की पहिला टप्पा जे की इथं येत आहे. तर आता यामध्ये पहिला जो टप्पा आहे यामध्ये आपल्या इथे यवतमाळ किती आहे, 320 कोटी रुपये इथं मंजूर झालेले आहे. बुलढाणा 280 कोटी रुपये, वाशिम 210 कोटी रुपये, अकोला 190 कोटी रुपये, अमरावती 260 कोटी रुपये, जालना 230 कोटी रुपये, बीडमध्ये 300 कोटी रुपये, लातूरमध्ये 270 कोटी रुपये, धाराशिव उस्मानाबादमध्ये 220 कोटी रुपये, नांदेडमध्ये 290 कोटी रुपये. तर आता हे जे पीक विमा संदर्भात आपण अपडेट पाहतो, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, जालना, बीड, लातूर, धाराशिव, उस्मानाबाद, नांदेड हे जिल्हे आपण इथं बघितलेले आहे. त्यानंतर लवकरच जे काही वाटप इथं सुरू होणार आहे. पहिले जे वाटप आपण सुरू झालेले जिल्हे बघितलेले आहे. तर आता हे जे जिल्हे बघत आहे तर हे जिल्हे काय लवकर वाटप सुरू होणार आहे. तर यामध्ये सर्वप्रथम येते आपलं हिंगोलीमध्ये येते 150 कोटी रुपये, परभणीमध्ये येते 180 कोटी रुपये, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये येते 240 कोटी रुपये, नाशिकमध्ये येते 200 कोटी रुपये, अहमदनगरमध्ये येते 260 कोटी रुपये. तर आता हे जे भरपाईची रक्कम आहे हे सर्व शेतकरी बांधवांना एकदाच इथं येणार नाही आहे. टप्प्याटप्प्याने जिल्हा वाईज ज्यांचं सर्वाधिक बाधित क्षेत्र आहे, ज्यांचं नुकसान जास्ती आहे तर अशांना भरपाई तर जास्ती येणार आहे. यानंतर इथे आपलं जे काही इथं सोलापूरमध्ये 310 कोटी रुपये, सातारामध्ये 170 कोटी रुपये, सांगलीमध्ये 160 कोटी रुपये तर अशी याप्रमाणे भरपाई इथं येत आहे. तर आता तिसरा टप्पा म्हणजे सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तर आता कागदपत्रामध्ये बऱ्याच जणांचे त्रुटी इथं आढळून आलेले आहेत. तर अशांनी यामध्ये पुण्यामध्ये 220 कोटी रुपये आलेले आहे, कोल्हापूरमध्ये 190 कोटी रुपये, धुळेमध्ये 140 कोटी रुपये, नंदुरबारमध्ये 130 कोटी रुपये, जळगावमध्ये 210 कोटी रुपये. तर आता यामध्ये प्रति हेक्टरी असं नाही की बा सर्व जिल्ह्यांमध्ये सारखीच रक्कम इथं मिळणार आहे. वरील जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे. काही जिल्ह्यांमध्ये आज होईल, काही जिल्ह्यांमध्ये 8 दिवसाकडे 15 दिवसांमध्ये इथं पैसे इथं येणार आहे. तर एकाच वेळेस सर्वांना पैसे इथं येणार नाही आहे. आता जे काही अपडेट इथं आहे जे की फेब्रुवारी महिन्याची, तर हा पीक विमा जो आहे तर आता यामध्ये जे काही पात्र शेतकरी आहेत तर आता यामध्ये ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, काय आहे यामध्ये महत्त्वाचा पॉईंट, ज्यांनी पीक विमा फॉर्म इथं भरलेला आहे, अतिवृष्टी दुष्काळ गारपीट पुरामुळे नुकसान झालेले बाधित शेतकरी ज्यांचं बँक पासबुकला आधार लिंक आहे. तर आता 32,500 रुपये जे की हेक्टरी कसा मिळतो, तर यामध्ये टक्केवारीनुसार यामध्ये 25 ते 33% जर असेल तर 6 ते 10,000 रुपये, 33 ते 50% असेल तर 12 ते 18,000
50%पेक्षा जास्ती असेल तर 25,000 तर 32,500 रुपये याप्रमाणे इथं येणार आहे. सगळ्यांनाच 32,500 मिळतील असं नाही, हे त्यांच्या पिकावर टक्केवारीनुसार अवलंबून राहते. आता पैसे कधीपर्यंत इथे येणार आहे? फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान. तर आता वेगवेगळ्या तारखा इथे जाहीर झालेल्या आहे. तर असं नाही की सर्व जिल्ह्यात एकदाच पैसे येतील. तर काही जिल्ह्यात आधीच पैसे इथं आलेले आहेत. तर उर्वरित जे काही जिल्ह्यातील राहिलेले शेतकरी बांधव आहे, तर पैसे अडकण्याचे मुख्य कारण काय असू शकते ते आपण इथं थोडक्यात पाहून घेऊ. यामध्ये बरेच जणांचं बँक पासबुकला आधार लिंक नसते, डी-बी-टी इनेबल असते, जे काही पीक विम्याचा फॉर्म आहे ना चुकीच्या पद्धतीने भरलेला राहतो. जे काही इथं बँक खाते मिसमॅच आहे, म्हणजे बँक पासबुकवर वेगळं नाव आहे, आधारवर वेगळं नाव आहे. तर जिल्ह्यात टप्पा अजून झालेला नाही, म्हणजे तुमच्या जिल्ह्यात पीक विमा इथं मंजूर झालेला आहे, परंतु वाटपाच राहिलेला आहे. त्यामुळे पैसे इथं थांबू शकते. तर आता जे काही तक्रार कुठे करायची आहे, तालुका कृषी कार्यालय संबंधित शाखा म्हणजे पीक विमा प्रतिनिधीशी संपर्क करा. जिथं तुमचं तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी तुमचं पीक विम्याचं सेंटर राहते किंवा हेल्पलाईन नंबर 144447. तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून सुद्धा तुम्ही तुमच्या पिकांची तक्रार करू शकता, ज्यांना कोणाला पीक विमा इथं मिळालेला नाही. तर अशांनी जे काही आधार कार्ड, बँकेचं पासबुक, पीक विमा फॉर्म भरल्याची पावती 7/12 आणि 8 तुम्हाला इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला पीक विमा प्रतिनिधीकडे नेऊन द्यायचं आहे. 32,500 रुपये जे की हेक्टरी पीक विमा नक्की मिळतोच का? तर आता ज्यांचं 50% जास्त नुकसान आहे, काय आहे? 50% जास्त नुकसान आहे, पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ई-पीक पाहणी केलेली आहे, तर अशांना इथं येणार आहे. तर आता ज्यांचं नुकसान कमी आहे, ई-पीक पाहणी केलेली नाही, त्याचप्रमाणे तक्रार नोंदवलेली नाही, तर त्यांना पैसे इथं येण्यास अडचण जाऊ शकते. पीक विमा निधी कुठून येतो? तर यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार 50-50% जे की यांचा हिस्सा आहे. त्याचप्रमाणे इथं पीक विमा कंपनीचा सुद्धा हिस्सा राहतो. तर तिन्ही याचे मिळून जे काही पैसे इथं